जय भीम. अस्पृश्य, हरिजन, दलित, बहिष्कृत, निराश्रित वर्ग हे शब्द फक्त शब्द नाहीत. या प्रत्येक शब्दामागे आहे ओळखीची लढाई, स्वाभिमानाची लढाई आणि राजकीय संघर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा स्पष्ट सांगितले होते की ज्या समाजाला स्वतःची ओळख ठरवण्याचा अधिकार नाही, तो समाज कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजासाठी वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांवर मोठा वैचारिक संघर्ष उभा केला. आज आपण जाणून घेणार आहोत वर्गवारीचा वैचारिक लढा आणि त्यामागील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. समाजाची वेगवेगळ्या गटांची विभागणी करण्याला वर्गवारी म्हणतात, पण डॉक्टर आंबेडकरांच्या काळात ही वर्गवारी केवळ सामाजिक नव्हती, ती राजकीय, सामाजिक आणि वैचारिक संघर्षाची होती. 1914 ते 1920 हा काळ अस्पृश्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण या काळात एक मोठा प्रश्न उपस्थित झाला होता: अस्पृश्य समाजाला कोणत्या नावाने ओळखायचे. हा प्रश्न फक्त नावाचा नव्हता, हा प्रश्न होता ओळखीचा आणि स्वाभिमानाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की अस्पृश्यांचा प्रश्न हा केवळ सामाजिक नाही, तो राजकीय प्रश्न आहे. कारण जो समाज राजकीयदृष्ट्या शक्तिशाली नसतो, तो समाज कायम शोषित राहतो. म्हणूनच बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला फक्त सहानुभूती नको, तर राजकीय हक्क मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली. त्या काळात अनेक समाजसुधारक अस्पृश्य समाजाच्या उद्धाराची भाषा बोलत होते. उद्धार म्हणजे वरच्या समाजाने खालच्या समाजाला मदत करणे. परंतु बाबासाहेबांनी ही संकल्पना नाकारली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, अस्पृश्य समाजाला उद्धार नको, तो स्वोद्धार हवा. म्हणजेच अस्पृश्य समाजाने स्वतःच्या शक्तीवर उभे राहून स्वतःची मुक्ती साधली पाहिजे. ही बाबासाहेबांची भूमिका त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होती. त्या काळात अस्पृश्य समाजासाठी अनेक शब्द वापरले जात होते, जसे की अस्पृश्य, अंत्यज, पंचम, निराश्रित वर्ग. महात्मा गांधींनी हरिजन ही संकल्पना मांडली, परंतु बाबासाहेबांनी ही संकल्पना नाकारली, कारण या शब्दामध्ये दयेची आणि आश्रितपणाची भावना होती. त्याऐवजी बाबासाहेबांनी दलित ही संकल्पना वापरली. दलित म्हणजे चिरडलेला, शोषित परंतु संघर्ष करणारा समाज. ही संकल्पना स्वाभिमानी आणि लढाऊ वृत्ती करणारी होती. डॉक्टर आंबेडकरांनी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. उदाहरणार्थ, ब्रिटिश सरकारशी संवाद करताना त्यांनी निराश्रित वर्ग हा शब्द वापरला. उच्च जातींना उद्देशून त्यांनी बहिष्कृत ही संज्ञा वापरली, कारण अस्पृश्य समाजाला हिंदू समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. काही ठिकाणी त्यांनी पददलित ही संकल्पना वापरली. पददलित म्हणजे हिंदू समाज व्यवस्थेच्या पायाखाली चिरडलेला वर्ग. या सर्व संकल्पनांमागे बाबासाहेबांचा एकच उद्देश होता: अस्पृश्य समाजाला स्वाभिमान, समता आणि न्याय मिळवून देणे. डॉक्टर आंबेडकरांपूर्वीही अनेक समाजसुधारकांनी अस्पृश्य समाजासाठी काम केले. महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळबाबा वंगलकर, शिवराम जनबा कांबळे, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे या सर्वांनी अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांवर काम केले. गोपाळबाबा वंगलकर यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका लिहिली. तसेच त्यांनी अनार्य दोष परिहारक मंडळ स्थापन केले. त्यांनी अस्पृश्यांना मनुष्य म्हणून हक्क मिळावेत अशी मागणी केली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 मध्ये भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ ही संस्था स्थापन केली. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सहानुभूतीवर आधारित चळवळ उभी केली. परंतु बाबासाहेबांना ही भूमिका मान्य नव्हती, कारण त्यांच्या मते दयेवर आधारित सुधारणा कधीही खरी मुक्ती देऊ शकत नाही. शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा हक्क, रोजगाराचा हक्क, राजकीय प्रतिनिधित्व हे अधिकार दिले. 1928 मध्ये मुंबई सरकारने OHB स्टार्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीने मागासवर्गाचे 3 प्रकार केले: बहिष्कृत वर्ग, आदिवासी, अन्य मागासवर्ग. डॉक्टर आंबेडकर या समितीचे सदस्य होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की मागासवर्ग आणि बहिष्कृत वर्ग हे शब्द अनेकदा समान अर्थाने वापरले जातात. सायमन आयोगासमोर डॉक्टर आंबेडकरांची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले, बहिष्कृत वर्गासाठी मागितलेले राजकीय प्रतिनिधित्व हे मुख्यतः अस्पृश्य समाजासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळातील अनेक संकल्पना नाकारल्या आणि शेवटी त्यांनी अनुसूचित जाती ही संकल्पना स्वीकारली. ही संकल्पना पुढे भारतीय संविधानामध्ये अधिकृत स्वरूपात समाविष्ट झाली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष फक्त सामाजिक सुधारणा करण्यासाठी नव्हता, तो होता स्वाभिमान, समता आणि न्याय मिळवण्यासाठी. त्यांनी अस्पृश्य समाजाला दयेवर जगायला शिकवले नाही, तर त्यांनी शिकवले स्वतःच्या हक्कासाठी लढा. कारण बाबासाहेबांच्या मते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याशिवाय कोणत्याही समाजाची खरी मुक्ती होऊ शकत नाही. जय भीम, जय संविधान.